आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने विरुगिरी आंदोलनाची यशस्वी सांगता। आमदार जोरगेवार यांचा आंदोलनस्थळी 4 तासांचा ठिय्या 10 सप्टेंबर पासून 103 प्रकल्पग्रस्त कामावर होणार रुजू। थकीत वेतन आणि रोजगाराच्या मागणीसाठी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील 165 मीटर उंच चिमणीवर चढून सुरू केलेले प्रकल्पग्रस्त कामगारांचे विरुगिरी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली आणि तब्बल 4 तास ठिय्या मांडून कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधत मागण्या मान्य करून घेतल्या आहे। त्यानंतर आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे। आमदार जोरगेवार यांच्या मध्यस्थीनंतर 103 प्रकल्पग्रस्तांना 10 सप्टेंबर पासून 6 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर कामावर येण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले। तसेच 6 महिन्यानंतर सर्व प्रकल्पग्रस्तांना स्थायी स्वरूपात सामावून घेण्याचेही मान्य करण्यात आले। आमदारांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनाने याबाबत लिखित हमी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले। कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही हा ठाम भूमिकेसह आमदारांनी कंपनी व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दात सुनावले आणि तोडगा निघेपर्यंत आंदोलनस्थळ सोडले नाही हे विशेष। या प्रसंगी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, तहसीलदार ओमकार ठाकरे, कुग्गूस ठाणेदार राऊत, कंपनी व्यवस्थापनाचे आशिष नरळ, दीपक गुप्ता, भाजप नेते नामदेव डाहुले, कामगार नेते प्रवीण लांडगे, महामंत्री मनोज पाल, कुग्गूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, रवि गुरुनोले, दशरथ सिंह ठाकूर, प्रवीण गिलबिले, मुन्ना लाढे, देवानंद वाडई, उसगाव सरपंच निविदा ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, धनंजय ठाकरे, इम्रान खान, आशिष माशिरकर, संजय नुने, स्वप्नील वाढई, राजकुमार गोडसेलवार, महेश लड्ढा, दत्तू जोगी आदींची उपस्थिती होती। 2008 साली गुप्ता एनर्जी कंपनीने उसगाव परिसरात प्रकल्प उभारणीसाठी 103 शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती। बदल्यात त्यांना कंपनीत स्थायी रोजगार देण्यात आला। मात्र 2015-16 मध्ये कंपनी अचानक बंद पडली व 2017 साली दिवाळखोर घोषित झाल्याने अनेकांचे वेतन थकीत राहिले। नंतर कंपनीचा कारभार विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीकडे गेला। कंपनी सुरू झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र ते पाळले गेले नाही। उलट बाहेरील कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप निर्माण झाला। अखेर 23 ऑगस्ट रोजी विजय क्रांती कामगार संघटनेचे प्रवीण लांडगे यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पग्रस्त महेंद्र वडसकर, भारत खनके, सुधाकर काळे, सुरेंद्र विके, रमेश सोनेकर, अनिल निखाडे, सुनील जोगी व उमाकांत देठे या 8 जणांनी मध्यरात्री चिमणीवर चढून जीव धोक्यात घालून विरुगिरी आंदोलन छेडले। परिस्थिती गंभीर होत असताना आमदार किशोर जोरगेवार आंदोलनस्थळी पोहोचले। त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि कंपनी व्यवस्थापनालाही चर्चेसाठी बोलावले। ही भूमिपुत्रांची जमीन आहे, त्यांनी आपले घर शेती देऊन प्रकल्प उभा केला आहे। आता त्यांच्याच मुलांना दारात उभे ठेवणे हा अन्याय आहे। कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही असे ठाम शब्दात आमदार जोरगेवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला बजावले। आमदारांच्या ठाम भूमिकेमुळे व मध्यस्थीमुळे चर्चा यशस्वी ठरली। 4 तास ठिय्या मांडून त्यांनी मागण्या मान्य करून घेतल्यानंतर अखेर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे।